मंडळी अजिबात वेळ न दवडता थेट जाऊयात गेस्ट सेंटरला, कारण तिथे आपल्या सोबत आहेत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील. थेट अंतरवाली सराटीमधून आपल्या सोबत आहेत. मनोज दादा, मी आज तुम्हाला संबोधतोय कारण महाराष्ट्र उद्यापासून तुम्हाला याच नावाने संबोधणार आहे. आमच्या दृष्टीनं उद्या तुम्ही खऱ्या अर्थानं सीमोल्लंघन करताय. मनोजजी, दसरा मेळाव्याची, जो नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे, त्याची तयारी तुमच्या दृष्टीनं कुठवर आली आहे आणि तुम्ही दसऱ्याचाच दिवस या मेळाव्यासाठी का निवडलाय? कारण महाराष्ट्रात अनेक दसरा मेळावे होत आहेत, त्याच गर्दीमध्ये तुम्हीही दसरा मेळाव्यासाठी दसऱ्याचाच दिवस निवडलाय. दादा, 3.5 मुहूर्तापैकी हा हिंदू संस्कृतीनुसार महत्त्वाचा मानला जातो. म्हणून हा एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्र येऊन एकमेकाला शुभेच्छा देत आहेत, एकमेकाचे सुखदुःख एकमेकाला शेअर करत आहेत, संवाद करत आहेत, भेट देत आहेत, गाठीभेटी घेत आहेत, दर्शन घेऊन आशीर्वाद घेत आहेत, बळ घेत आहेत. तेच काम उद्या आम्ही पण करतो आहे की या जनसमुदायाचं दर्शन घेतो आहे, आशीर्वाद घेतो आहे, बळ घेतो आहे, शक्ती घेतो आहे, त्यांना शुभेच्छा देतो आहे, तेही मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देणार आहेत म्हणून हा निवडला आहे. पण पारंपरिक दसरा मेळावा आहे. प्रथम तर मी आपल्या चॅनलला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या चॅनललाही आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आणखीन एक सांगतो की सगळ्यांनी विजयादशमीच्या निमित्तानं दुःखाकडून सुखाकडं, समृद्धीकडं जाण्यासाठी नारायणगडावरती सगळ्यांनी या. घरी बसून उपयोग होणार नाही. तुम्ही मोबाईलवर बघाल, तुम्ही यूट्यूबवर बघाल, तुम्ही टी व्हीवर बघाल, फेसबुकवर बघाल, बघून चालणार नाही. मग परत लोक म्हणत असतात हे पाऊस झाला आहे म्हणून गेलो नाहीत, तर म्हणत असतात की हे लोक जमत नाहीत, एकजूट होत नाहीत, नावं ठेवत आहेत. म्हणून सगळ्यांनी थोडं, कोणाला त्रास होईल कोणाला होणार नाही, परंतु सगळ्यांनी एकजुटीने या. काही लोकांचं म्हणणं असतं गर्दीत नको, गर्दीच करायची असती, एकजूट दाखवायची असती, म्हणून सगळ्यांनी नारायणगडाकडे या. सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या वतीनं महाराष्ट्राला खूप खूप शुभेच्छा देतो. मनोज दादा, तुमचं मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन खूप दिवसांपासून सुरू आहे आणि या आंदोलनाच्या दरम्यान तुम्हाला लाखोंची सभा नियंत्रित करण्याची, त्यांना संबोधित करण्याची सवय झाली आहे. पण नारायणगडावरील दसरा मेळाव्याच्या निमित्तानं एक वेगळ्या अर्थानं कदाचित ते तुमचं सीमोल्लंघन असणार आहे. काय वेगळेपण आहे या दसरा मेळाव्याचं आणि तुम्ही किती मोठ्या गर्दीची अपेक्षा करताय? नाही, गर्दी तिथं तोलली जाणार नाही. आम्ही तिचं मोजमाप नाही करणार, कारण करायचं पण नसतं. 10 आले तरी बोलायचे असतात, लाख आले तरी आपण बोलायचं असतं, शुभेच्छा द्यायच्या असतात, घ्यायच्या असतात, तोलणार नाही. पण वेगळेपण जो शब्द वापरला तो मात्र नक्की आहे. तुम्ही योग्य शब्दाला हात घातला आहे, योग्य शब्द आपण विचारला आहे, त्याबद्दल या दसरा मेळ्याचं वेगळेपण काय? तर या दसरा मेळाव्याचं वेगळेपण असं आहे की इथं परंपरेनुसार, हिंदू संस्कृतीनुसार, परंपरेनुसार दसरा मेळावा होणार आहे. इथं ना जात ना राजकारण आणलं जाणार आहे. इथं सगळ्यांना समान जे बोललं जातं, आपण जे समान लिखलं जातं ते लिखलं जाणार आहे. बाकीच्यांचं काय असतं मला माहीत नाही, परंतु राजकीय स्वार्थासाठी होणारे काही मेळावे, काही जातीयसाठी, काही अनेक कारणांसाठी, काहीचे स्पर्धा करण्यासाठी असतात. पण हा मेळावा मात्र फक्त आणि फक्त जनतेसाठी आणि परंपरेनुसार होणारी, हे यातलं वेगळंपण आहे. आणि वेगळी वाट आपण निर्माण करतोय की लोकांना जातीभेदाच्या, जातीवादाच्या पलीकडे जाऊन एक माणुसकीचा धर्म जिवंत ठेवता आला पाहिजे. म्हणून या महत्त्वाच्या मुहूर्तावरती आपण हा दसरा मेळाव्याची सुरुवात करतोय. म्हणून आपण गेल्या काही महिन्यांपासून पाहतोय, तुम्ही जिथं उभे राहता तिथे गर्दी जमा होते. जवळजवळ 300पेक्षा जास्त सभा झाल्या आहेत या मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं तुमच्या. आणि तिथे येणारी जी माणसं असतात ना, घरून आपली शिदोरी बांधून घेऊन येतात. भाकरी, कांदा, ठेचा, जे काही घरात असेल ना थोडकं ते घेऊन बांधून येतात. पण नारायणगडावरच्या मेळाव्याच्या निमित्तानं लोकांच्या जेवणापाण्याची, खाण्यापिण्याची देखील तुम्ही व्यवस्था करताय. काय नेमकी व्यवस्था आहे लोकांसाठी? बीड जिल्ह्यातल्या घराघरातल्या बांधवांना संधी आली महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करायची. कारण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रचंड बांधव, गोरगरीब बांधव सगळेच, श्रीमंत असोत, नोकरदार वर्ग असो, सगळेची सगळे त्या ठिकाणी येणार आहेत.
म्हणून ते सेवा करण्यासाठी तिथं 2-3 दिवसाची जेवणाची व्यवस्था केली, प्रसादाची व्यवस्था केली. त्यामुळे प्रसाद घेण्यासाठी, एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी खूप जनता येणार आहे. पाण्याची व्यवस्था केली, डॉक्टरांची हॉस्पिटलची व्यवस्था आहे, ICUसुद्धा तिथं हॉस्पिटल उभा केलं आहे तात्पुरतं. व्यवस्थेला तिथं कमी नाही आहे दादा. ते डोंगराच्या कुशीत बसलेलं नारायणगड त्या ठिकाणी ना म्हणजे ऊनसुद्धा लागत नाही कडक ऊन असलं तर. आणि तिथं फॅनची गरज नाही आहे, प्रचंड हवा आहे. त्यामुळे तिथं व्यवस्था प्रचंड झालेली. तुम्ही रात्रीतून जरी गाड्या तिथं नेल्या आणि मुसळधार पाऊस जरी पडत असला तरीही तिथं गाड्या फसत नाहीत. पडत्या पावसात गाड्या निघू शकतात, कारण सगळं मुरुम येवरती मुरमासारखे रानं येतं. ते डोंगरच आहे आणि एकदम सपाटीचा भाग येतो आणि लेवल पण पूर्ण केलेली, काहीही अडचण येणार नाही. लोक आता रात्रीच खूप झालेत तिथं. मला आत्ता फोन होते की तिथं रात्रीच प्रचंड गर्दी झाली आत्ताच. म्हणजे जनता शेवटी दादा अन्यायानं खूप खचली हो. त्यांच्यावरती खूप अन्याय झाला आहे. जे तुम्ही मगाशी एक शब्द वापरला की तुम्ही थांबताय तिथं लोक हजारो जमत आहेत, त्याचं मूळ कारणच ते आहे. त्याचं कारणच ते आहे की समाज अन्यायाच्या प्रचंड विरोधात आहे आणि समाज एकत्र त्या ठिकाणी येतो आहे आणि मी जिथं जाईन तिथं जमतो आहे. त्याचं कारणच ते आहे की मी काय वाईट करतो आहे, मी काय वाईट करतो आहे. आज प्रत्येकाची दादा अपेक्षा आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, शेतकरी मराठ्यांची अपेक्षा आहे, नोकरदारांची अपेक्षा आहे, पोलीसमधला असो, महसूलमधला असो, ST कर्मचारी असो, रिक्षा आणणारा असो, हॉटेल चालवणारा, टपरी चालवणारा, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कंपनीत काम करणारा कर्मचारी असो, तिकडं रिक्षा चालवणारे, टॅक्सी चालवणारे, तिकडे छोट्या छोट्या हॉटेल टपऱ्या चालवणाऱ्यांची अपेक्षा आहे, माथाडी कामगारांची अपेक्षा, माझ्या शेतकरी गोरगरिबांची अपेक्षा की माझं लेकरू मोठं व्हावं त्या आरक्षणातून. आणि ती लढाई मी लढतो. मी एक गरिबाचं लेकरू आहे, प्रामाणिक लढतो आहे आणि लोकांना विश्वास पटला आहे की गरिबांनाच जाण असते गरिबाची. ज्याने अन्याय बघितला त्यालाच जाण असते अन्यायाची. पैसे कमावण्यासाठी आणि पदं कमावण्यासाठी बाहेर पडलेला स्वार्थी माणूस हा समाजासाठी कधीच काम करू शकत नाही. आणि मी माझ्या समाजासाठी मॅनेज होत नाही, सरकारला फुटत नाही, पदं घेत नाही, मला पैसा नको आणि मी प्रामाणिक लढतो. म्हणून माझा मायबाप समाज, माता मावल्यांसह सगळे माझ्यावरती माया करतात. मला झालेला त्रास दादा माझा समाज सहन करत नाही आणि समाजाला झालेला त्रास मी कधीच सहन करत नाही. म्हणून आमचं दुःख सारखं आहे आणि मी त्यांच्या लेकरांसाठी भांडतोय. म्हणून त्या ताकदीनं तेही पेटून उठलेत. काल परवापासून तो खूप वातावरण ढवळ आहे राज्यात. त्यामुळं मराठा समाज आणि सगळ्या जाती धर्माचे लोक, शेतकरी बांधव नारायणगडावरती ताकदीनं येणार आहे. म्हणून दादा तुमच्या बोलण्यात नारायणगडाचा उल्लेख खूप अभिमानाने येतोय. नारायणगडाची परंपरा 250-300 वर्षांची, नारायणगडाचं महत्त्व लाखो लोक जाणतात. पण तुम्ही नारायणगडाची निवड का केली तुमच्या दसरा मेळाव्यासाठी? आणि नारायणगडाचं महत्त्व जे आहे ते जर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्ही आज काय सांगाल? एक माझ्या समाजाची खंबीर बाजू लावून धरणारा माणूस नव्हता. माझ्या समाजाच्या रूपानं समाज मला बोलतोय ते शब्द मी तुम्हाला आज सांगतोय. ABP माझाला आणि तुम्हाला पहिल्यांदा मी हे शब्द सांगतोय की समाजाला वाटत होतं एक खंबीर, प्रामाणिक, न मॅनेज होणारा एक पोरगा आपल्या समाजासाठी पाहिजे होता. ते समाजाचे शब्द तुम्हाला सांगतोय आणि मी प्रामाणिक, त्यांच्या शब्दाचा अपमान होऊ द्यायचा नाही. मला त्यांच्या शब्दाची शान वाढवायची, माझ्या मराठा समाजाची उंची वाढली पाहिजे, शक्ती वाढली पाहिजे म्हणून काम करतोय. दुसरं की मी नारायणगडावरती का तर ही समुद्रासारखा समाज आहे. एक वाट तयार झाली पाहिजे परंपरेची, त्या विचाराची, ते सोनं लुटण्याची, एक जीवानं एकत्र येण्याची प्रत्येक वर्षी एक जागा पाहिजे होती. मग कुठं तर त्यासाठी एक राज्यात असं एक जागाच नव्हती. म्हणून तिथं एक लक्षात आलं की इथं प्रचंड जागा आहे, लोकांची व्यवस्था पण होती, लोकांना अडीअडचणी येत नाहीत आणि प्रत्येक वर्षी आपल्याला आपले सुखदुःख सांगता येतील, एकमेकाचं दुःख जाणून घेता येईल. म्हणून तिथं दसरा मेळावा सुरू करण्याचं तेवढंच कारण, फक्त परंपरेचं. मात्र या शब्दात फरक नाही. तिथं ना राजकारणाचं बोललं जाणार ना जातीचं बोललं जाणार. म्हणून जरा नक्की तिथे राजकारणाचं बोललं जाणार नाही का? कारण तुमच्या आंदोलनाचा, तुमच्या भूमिकेचा लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात खूप मोठा प्रभाव पडलेला दिसला. या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं काही सीमोल्लंघन होणार आहे का? आणि तुम्ही समाजाला या दसरा मेळाव्यात राजकीय दिशा देणार का? नाही, अजिबात नाही. राजकीय शब्द एकही काढणार नाही. गडाच्या सगळ्या मर्यादा मी पाळणार आहे, गडाचे सगळे नियम मी पाळणार आहे. परत
जे परंपरेनुसार तिथं दसरा मेळा होतो त्याचे सगळे नियम मी पाळणार आहे. मी गांभीर्यानं विचार करतो. मी कधीच समाजाची उंची कमी होईल, गडाची उंची कमी होईल असं पाऊल मी कधी उचलत नाही. कारण मला माझ्या समाजापेक्षा, शेतकऱ्यांपेक्षा, या जनतेपेक्षा मोठं कोणी नाही. म्हणून तिथं कसलाही उच्चार राजकारणाचा किंवा जातीचा होणार नाही. म्हणून जर तुम्ही हा शब्द देताय, तुम्ही सांगताय, हे खूप मोठं आहे. पण दसऱ्याच्या निमित्तानं बीडमध्येच काही अंतरावर, काही किलोमीटरच्या अंतरावर 2 मेळावे होत आहेत, 2 वेगवेगळ्या समाजाचे मेळावे होत आहेत. तर या निमित्तानं त्या 2 समाजांमध्ये कुठलीही दरी निर्माण होणार नाही, या दृष्टीनं तुम्ही काही आवाहन कराल का? दरी असण्याचं कारण नाही. मी कधी स्पर्धा करत नाही. मी स्पर्धा म्हणून जगत नाही. दरी नाहीचे, जर दरी निर्माण करायची नाही करायची हे मराठ्यांच्या हातात नाही आहे. आम्ही कधी दरी निर्माण होऊ दिली नाही. आम्ही सन्मानानं त्यांच्यावरती कधीही फुलं टाकलेली, कधी पण. इथून पाठीमागचा इतिहास चाळून बघा. आम्ही कधीच वेगळं पाऊल टाकलेलं नाही आहे. परंतु आम्ही नाही काही गोष्टी करून, तुम्ही जर हिणवून बोलत असाल, तुम्ही जर दोष देणार असाल, तुम्ही दोषी ठरवणार असाल, आरोपीच्या पिंजऱ्यात जर समाजाला बसवणार असाल तर हे योग्य नाही. पण आमच्याकडून कधीही जातीवादाची ठिणगी पडणार नाही. आणि मी ABP माझाच्या माध्यमातून या राज्यातल्या मराठा समाजाला आवाहन करतो, सगळ्यांनी शांततेत या. काही खोडीचे असतेत, ते लय दिवस टिकत नसतात. आपली संख्या काही कमी नाही. संयमी आहेत आपण, दमदार लोक आहेत. आपण दम धरून काम करत असतो. संयम बाळगायचा आहे. शांत राहा, शांततेत या गडावरती आणि शांततेत जा. फक्त विचाराची देवाणघेवाण करायची. अन्याय, दुःख या विरोधात आपल्याला उठाव करायचा आहे आणि दुःखाकडून आपल्याला समृद्धीकडे, सुखाकडे जायचं आहे. कारण हा पवित्र दिवस 3.5 मुहूर्तापैकी हा महत्त्वाचा आहे. जातीवाद इथं असणार नाही. कोणाचे किती मेळावे आहेत याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. कारण आम्ही जातीवाद करत नाही, तर स्पर्धा करत नाहीत. हां, फक्त एक हे आमच्याकडून कायम शांततेचं आव्हान असणार आहे. कायम, कधीच याच्यात बदल नाही होऊ देणार मी. मनोजदा, धन्यवाद या सविस्तर चर्चेबद्दल. आणि तुम्हाला तुमच्या सोबतच्या तुमच्या सगळ्या सोबत्यांना आमच्याकडून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.